तर मित्रांनो तुम्ही ना मागच्या ब्लॉग मध्ये पाहिलं की आपण पुण्याला गेलो होतो. पुण्याला कशाला गेलो होतो तुम्हाला या ब्लॉग मध्ये सांगतो मी. तर ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि तेवढं फॉलोचं बटन हे दाबून टाका. पुण्याला तर मी गाडी घ्यायला आलो होतो पण दादा म्हणे कॅमेरा घेऊन जा म्हणे, व्हिडिओ मस्त काढू राहिला, अजून चांगली निघती नाही कॅमेरानं. दादा जो कॅमेराच नाही तर पुरा कम्प्युटरचा गेमिंग सेटअप आहे भाऊ. दादा म्हणे कॅमेराचं सध्या मला काही काम नाही दत्ता, तू कॅमेरा घेऊन जा, तुझे व्हिडिओ एवढ्या चांगले निघतील. अजून एक दिवस पुण्याला थांबलो, दुसऱ्या दिवस सकाळी आंघोळ विंगोळ करून तयारी केली. म्हणलं दादाला म्हणलं येतो मी. दादा म्हणे ठीक आहे बा ये मग. आता तुम्ही म्हणसान तू एक गाडी घेऊन चालला, मग दादा गाडी आहे की नाही. तर दादाचं फसिनो गाडी आहे बा. आणि दोन्ही गाड्या इकडे ठेवायचं कारण एकच की जेव्हा मी संपूर्ण भारत यात्रा राईडवर गेलो होतो तर घरी गाडी चालवायला कोणीच नव्हतं. मग दादाला म्हणलं ही गाडी तिकडे घेऊन जा. तर तुम्हाला विचार पडला असेल की तुम्ही हे गाडी घेतली कधी. तर मित्रांनो विषय असा की जेव्हा मी 2-3 वर्ष अगोदर पुण्याला कामाला होतो तेव्हाच आम्ही दोघे भाऊ मिळून हे गाडी घेतली होती. कारण की आम्हाला फिरायचा दोघे व्हायला खूप शौक आहे. आणि जेव्हा आपण बिना चाबीची स्प्लेंडर फिरतो तर सगळे आपल्याला म्हणत दत्ताभाऊ एखादी गाडी घेऊन घ्या, तुम्ही दत्ताभाऊ एखादी गाडी घेऊन घ्या. मित्रांनो गाडी आहे आपल्या जो, फक्त ते अन्न जीवार आलं होतं पुण्याला जाऊ. तर जाऊ द्या, आता ते गाडी आणली, आता काही टेन्शन नाही. आता चाबीवाली गाडी फिरत जाऊ. तोपर्यंत तेवढा फॉलो घ्या तुम्ही करून. आणि जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्कीच फॉलो करा अशा व्हिडिओसाठी. हर हर महादेव, जय महाराष्ट्र. मी चाललो होतो गाडी घेऊन घरी.